आमच्या गावामध्ये रामनवमी शोभायात्रा काढण्यात आली होती. तेच बघण्याकरता गावामध्ये गेलो होतो आणि इतकं मोठा आगीचा पीठ कसे लावला होता ते बघण्याकरता पुन्हा व्हिडिओ पाहावा लागेल. रामकृष्ण मित्रांनो, आम्ही दोघं निघालोय रामनवमीचा उत्सव बघण्याकरिता. डीजेच्या गाण्यावर नंतर भावाची मजा असो आणि छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमेसोबत वारकरी संप्रदायांची दिंडी एक मोठा वेगळाच अनुभव बघायला मिळतो. त्याचसोबत प्रभू श्रीरामाचा रथ आणि त्या रथाला ओढणारी माणसं आणि त्याच्या प्रभू श्रीरामाचा आत्मविश्वास वापाट आहे. एकाकडे आजी डोक्यावरची चुडं आणि दुसऱ्या बाजू डीजे चालला नसणारी मुले आणि गावाचा सांस्कृतिक कार्यक्रम म्हटलं की रामनवमी हा म्हटलं प्रभू श्रीरामाची भाऊ म्हणजे भरतजी यांचाच भरत विनंती का बघण्यासाठी संपूर्ण गाव आज एकत्रित जमले. आता थोडी कहाणी ऐकून भरतजी प्रभू श्रीरामाने 14 वर्षाचा वनवास बघून परत येत असताना महर्षी भरतजीच्या आश्रम मध्ये गेले होते. त्याच्याच नंतर निशात्रा गौपाशी गेले होते. तिथे सीतेमैया गंगे देवीची पूजा करण्यात होती म्हणून हनुमानजींना अयोध्यामध्ये समोर पाठवून आले होते. कारण की भरतजीने प्रण केलं होतं प्रभू श्रीराम 14 वर्ष वनवास बघून एक दिवस पण वेळानं आले तर मी माझे प्राण अग्नीमध्ये त्याग करून देईन. म्हणून पवनसूत्र हनुमान भरतजीने सांगायला गेले होते की तुम्ही त्याग करू नका. प्रभू श्रीराम संध्या से पहिले अयोध्या में पोहोच जाएंगे. मग त्यांनी त्यावेळेस म्हणत हनुमान तुम सच बोल रहे हो. जी हा प्रभू मैं सच ही बोल रहा हूँ. प्रभू श्रीराम संध्या से पहिले पोहोच जाएंगे. वीर दयाला कौसल्या हितकारी हर्षित महतारी मुनिवनहारी अजगुत रूप विचारी. आता भरत मिलनाचा कार्यक्रम समाप्त झाला होता आणि महाआरती करण्याकरता सर्व गावकरीवासी श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये महाआरती करण्याकरता एकच जमले होते. कौसल्या हितकारी हर्षित महतारी मुनिवनहारी अजगुत रूप. जय श्रीराम. व समस्त नांदगावपेठ पोलिसांनी व रामनवमीचा कार्यक्रम उत्तरपणे पार पाडण्यास मदत केली व त्या सर्व पोलीस लोकांना माझ्याकडून सल्यूट.